आभार दादा. चौधरी दादांचे खरंच खूप आभार. न स्त्री स्वातंत्र्य महर्ती या स्मृतिवचनावर जर आज स्त्री अवलंबून राहिली असती तर तिला तिचा उत्कर्ष हा कधीही गाठता आला नसता. ही सत्य परिस्थिती आज चौधरी दादांनी त्यांच्या भाषणातून आपल्याला अवगत करून दिली. एक तर तुम्ही संविधान मानू शकता किंवा मनुस्मृती मानू शकता आणि आपण कुठल्या पार्टीत बसतो हे आपणच ठरवायचं आहे. धन्यवाद दादा. खूप एक नवीन दिशा, एक नवीन मार्गदर्शन आम्हा सगळ्यांसाठी खूप मौल्यवान होतं. खूप खूप आभार. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेले कणखर नेतृत्व आणि सखोल अभ्यासाच्या जोरावर विस्थापितांना ज्यांनी न्याय मिळवून दिला ते कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व माननीय प्राध्यापक साहेबराव दादा विधळे यांना मी विचारपीठावरती आपले विचार मांडण्यासाठी आमंत्रित करते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दादांसाठी. आपल्या जीवनाचे आदर्श, ज्या आदर्शानुरूप आपण आपल्या जीवनाच्या दिशा निश्चित करतो ते आदर्श म्हणजे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. प्रथम विद्यार्थिनी, प्रथम शिक्षिका म्हणून ज्यांना संबोधलं आणि जे यथार्थ आहे त्या राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. धार्मिक आणि सांस्कृतिक मर्यादा असताना सुद्धा एका आदर्श समतेच्या राज्याची मुहूर्तमेढ करणारे, ती बीजं रोवणारे छत्रपती शाहू महाराज, कृषक क्रांतीचे जनक डॉक्टर पंजाबराव देशमुख, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज. संत मालिकेमध्ये पहिल्यांदा ज्यांनी इथल्या धर्मव्यवस्थेवर ते आघात केला आणि एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला ते बंडखोर संत ज्यांना म्हटलं जातं ते संत तुकाराम महाराज. चालतं बोलतं विद्यापीठ ज्यांना म्हटलं जातं ते संत गाडगेबाबा. आणि बुद्धी प्रामाण्यवादी या जगातला पहिल्यांदा विज्ञानवाद मांडणारा चार्वाकापासून तर आतापर्यंत कबीर, गौतम बुद्ध, ही सगळी साखळी जी आता आपल्यापर्यंत येत आहे, या तमाम परिवर्तनवादी महापुरुषांना मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि माझं मनोगत मी या ठिकाणी व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाकरता हा वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम, या वैचारिक प्रबोधनाच्या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझ्या वैचारिक जीवनाला ज्यांनी खऱ्या अर्थाने आकार दिला, जे माझं प्रेरणास्थान आहे आणि पुढेही राहणार, ते कॉम्रेड अरविंद भाई वानखडे आज या ठिकाणी आपल्याला प्रबोधित करण्यासाठी सांगलीवरून 800 किलोमीटर या वयामध्ये प्रवास करून ते आले. आपल्याला या ठिकाणी त्यांनी प्रबोधित केलं ते डॉक्टर भारत पाटणकर. बहुजन संघर्ष ज्यांनी स्थापन केला, म्हणजे विशेषत्वानं सांगायचं म्हणजे ही एवढी महान माणसं आहे की यांचे हे डॉक्टर पेशाने डॉक्टर होते पण एकही दिवस त्यांनी प्रॅक्टिस केली नाही. त्यांनी संपूर्ण जीवन समाजाकरता समर्पित केलं. नागेश भाऊ त्या काळचे सायंटिस्ट होते जिओलॉजीमध्ये. त्यांनी त्याच क्षणाला नोकरी सोडली आणि माझ्या समाजाचं काय होईल, या समाजाच्या याला गुलामीतून पहिल्यांदा मुक्त करणं गरजेचं आहे, माझ्या महिलांना गुलामीतून मुक्त करायचं आहे. त्याकरता म्हणून या माणसांनी समर्पित भावनेने नोकऱ्यांचा त्याग करून ही माणसं या चळवळीमध्ये आले. ते नागेशभाऊ चौधरी या ठिकाणी. आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी आज आले, त्यांनीसुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि या चळवळीमध्ये जे म्हणून इथे कार्यकर्ते आहेत, अनिल वानखडे आहेत, डॉक्टर मेटे आहेत, डॉक्टर भगवान फाळके, त्यानंतर संतोष यावले आणि या ठिकाणी उपस्थित असलेले प्रकल्पग्रस्तांमधले प्रतिनिधी आमचे, ज्यांच्यामधून मला प्रेरणा मिळतं, जे या वयातसुद्धा एवढा उत्साह आणि एवढा चैतन्य असते की त्यांनी अमरावतीला जेव्हा 38 दिवसाचं उपोषण सुरू होतं मे महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये,
तेव्हा वाशिमवरून त्या लोकांना इथे आणणे केवढा उत्साह, लोकांमध्ये चैतन्य निर्माण केलं ते माणिकराव गंगावणे गुरुजी आणि माझे जे प्रेरणास्थान आहे या वयात ज्यांच्याकडे बघून मला असं वाटायचं की आपण आता मागे गेलो नाही पाहिजे, आपण पुढेच जायला पाहिजे. ते पवार काका या ठिकाणी आहेत, या ठिकाणी डॉक्टर बोंडेसाहेब आहेत, पुष्पाताई आहेत, बंडू देशमुख आहेत, आपल्या संघटनेचे अध्यक्ष मनोज तायडे या ठिकाणी आहेत आणि अख्ख्या विदर्भामधून या ठिकाणी आलेले सर्व प्रकल्पग्रस्त आहे. वाशिम जिल्हा, अकोला जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वर्धा जिल्हा ही सारी प्रकल्पग्रस्त मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. मित्र हो, आपण या ठिकाणी आलात. आज हा माझा सत्कार, खरं म्हणजे हा माझा सत्कार नव्हे, एवढ्यासाठी म्हणतो आहे की मी यांनासुद्धा जेव्हा माझ्यासमोर हा प्रस्ताव आला तर मी प्रस्ताव स्वीकारायला तयार नव्हतो. आणि अनेक गावांमधून जेव्हा प्रकल्पग्रस्तांकरता काम केलं, स्वाभाविकपणे लोकांना असं वाटायचं की आपण उतराई झालं पाहिजे विदळे सरांच्या प्रती, विदळे काकांचं. मला आता ते मोठ्या आनंदाने आणि कौतुकाने काका म्हणतात. सगळीकडे पश्चिम विदर्भामध्ये सगळीकडे काका म्हटलं जातं. तर हा सत्कार त्या ठिकाणी मला अनेक गावांना बोलवलं, पण मी त्यांना एकच सांगितलं की मला तुम्ही काही पत्र पाठवलेलं नव्हतं, मला ती आवड होती, मला तुमची चिंता होती, त्या चिंतेतून मी या चळवळीमध्ये आलो. तर तुम्हाला सत्कार घ्यायचा असेल, माझा सत्कार न घेता तुमच्या गावाचा जो एक सामान्य नागरिक आहे ज्याची फारशी ऐपत नाही, तो या आंदोलनामध्ये हिरिरीने भाग घेतो, त्याचं त्या दिवशी ते रोजी पडते, 300 रुपयाचं नुकसान होते आणि तो 1 पैसा या चळवळीला सुद्धा देतो. त्याचं जे सहकार्य आहे त्याचा सहभाग हा मोलाचा आहे. आणि म्हणून तुम्हाला जर सत्कार घ्यायचा असेल तर त्याचा सत्कार तुम्ही घ्या. त्याचा सत्कार केला म्हणजे मला सत्कार मिळाल्यासारखं होईल. आणि म्हणून मी सत्कार स्वीकारला नाही. पण जेव्हा ही मंडळी माझ्याकडे आली आणि यांनी धाडस टाकली माझ्यावरती, त्यांनी मिटिंग घेतली बाहेर, मला माहिती नाही, प्रत्येक मिटिंगला मी असतो, त्या दिवशी मात्र मिटिंगला मला यांनी बोलवलं नाही. आणि मग यांनी मिटिंग घेतली आणि माझ्यासोबत प्रस्ताव ठेवला. प्रस्ताव काय ठेवला की साऱ्या लोकांची इच्छा आहे की आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. मी त्यांना नाकारलं. पण परिस्थिती अशी झाली की मी जेव्हा जेव्हा काम करत आलो तेव्हा मीडियापासून दूर झालो, मीडियामध्ये कधी गेलो नाही, मी कधी फोटो लावू दिला नाही. जेव्हा कोणी माझे फोटो लावले तेव्हा मी त्याला विरोध केला आणि त्याने सांगितलं बाबा रे माझा फोटो लावायचा नाही, माझं नावही येऊ द्यायचं नाही. पण आता मला असं वाटायला लागलं की ती चूक झाली माझी. कुठेतरी मी प्रसिद्धीच्या झोतात स्वयंप्रस्तुती म्हणजे प्रसिद्धी करता नव्हे, तर मी जर माझं नाव कुठेतरी त्या प्रकल्पग्रस्तांच्या एखाद्या पेपरमधून आलो असतं, बातम्यांमध्ये आलं असतं, काय झालं असतं, प्रकल्पग्रस्तांना माहिती झालं असतं असा एक कोणीतरी माणूस आहे, एक अवलिया माणूस आहे, त्याच्याकडे आपण गेलो पाहिजे. त्याचं नुकसान काय झालं माहिती आहे का? जेव्हा 26 जून 2006ला एक साधं परिपत्रक शासनाने काढलं, ते परिपत्रक एकाही आमदाराला माहिती नाही. खरं म्हणजे आमदाराला परिपत्रक माहिती असायला पाहिजे. त्या परिपत्रकाने अक्षरशः या पश्चिम विदर्भातल्या लोकांना अक्षरशः लुटलं. किती? 16,800 हेक्टर जमीन लोकांची लुटली त्यांनी, आणि ते एका परिपत्रकाने. आणि लोकांनी काय झालं, लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं. तुमची कायद्याने जर जमीन घेतली तर तुमचं प्रचंड नुकसान होईल, एक दहशत निर्माण केली, तुम्हाला पैसे मिळणार नाही. आणि लोकांनी त्या लोकांचं अज्ञान, त्याला कोणी समजावून सांगितलं नाही. तर परिणाम असा झाला की सरळ खरेदीमध्ये 16,800 हेक्टर 50,000 प्रकल्पग्रस्त, त्यांचे कुटुंब, या लोकांनी त्यांची जमीन अक्षरशः लुटलेली आहे. मग जेव्हा पेढीवर ते 2500 हेक्टरपैकी 1500 हेक्टर जमीन लोकांनी दिली आणि नंतर यांना कुठेतरी शोध लागला आणि बबलू दुर्गे ज्यांनी पेढी करता प्रचंड काम केलं, लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली, ते बबलू दुर्गे माझ्याकडे आले आणि काका म्हणे तुम्ही आम्हाला काहीतरी मदत करा, मार्गदर्शन करता. आणि मग मी एकच निर्णय घेतला. कुठला? त्यांना सांगितलं जमीन द्यायची नाही. कायद्यामध्ये तरतूदच आहे 24 तासामध्ये जमीन घेण्याची, परंतु
22व्या तासाला त्याला त्याच्या घरी मोबदला नेमून देण्याची सुद्धा कायद्यात तरतूद आहे. आणि असं असताना तुम्ही एक साधं परिपत्र काढून हे शेतकऱ्यांची जमीन घेऊ शकत नाही. दिस इज व्हायोलेशन ऑफ फंडामेंटल राईट. आणि अधिकाऱ्यांना मी सांगितलं तुम्हाला जमीन पाहिजे ना, माझा विरोध नाही, पण तुम्ही कायद्याने जमीन घ्या. या लोकांचे न्यायालयात जाण्याचे अधिकार तुम्ही हिरावून घेता. जगाच्या पाठीवर असं कुठं होत नाही जे इथे घडलेलं आहे. त्यानंतर या लोकांच्या जमिनीत तुम्ही याचं जे मोबदला आहे, माझं एकच तत्व होतं कुठलं, माझा विकासाला विरोध नाही, विकास हवा, पण तुम्ही जेव्हा विकास साध्य करता, जेव्हा 100 लोकांचा विकास करता, तेव्हा 10 लोक जे विस्थापित होतात त्या 10 लोकांना सुद्धा माणूस म्हणून सन्मानानं जगण्याची व्यवस्था निर्माण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. आणि म्हणून आमचा विकासाला विरोध नाही, पण तुम्ही आम्हाला सन्मानानं जगण्याची व्यवस्था निर्माण करा. आणि झालं काय, मी त्या बाकीच्या लोकांना थांबवलं, जे माझ्याकडे आले त्यांना मी थांबवलं आणि अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्हाला यांची जमीन तशी घेता येणार नाही, कायद्याचा मार्ग हा आहे. आणि जे थांबले त्यानंतर संघर्ष सुरू झाला आणि थांबल्यानंतर त्या लोकांना मोबदला जो मिळाला, ज्यांना 1 लाख 1.5 लाख मोबदला मिळाला होता त्यांना 12 लाख 15 लाखापर्यंत मोबदला मिळायला लागला. एवढा फरक पडला. आणि या म्हणजे आपलं जे नेतृत्व होते जागरूक नेतृत्व होतं, त्यांना सामाजिक जाणीवा नसत्या. अधिकारी कोणाचे आहेत? आता परवाच्या आंदोलनामध्ये एका अधिकाऱ्याने मला म्हटलं, म्हणे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी प्रकल्पग्रस्तांचा मुलगा आहे. म्हटलं साहेब वाईट असं वाटते, खरं आहे तुम्ही, पण म्हटलं हे डायलॉग जे आहेत ना हे सिनेमामध्ये फार चांगले शोभून येतात, कारण ते हॉट झालेत. म्हणजे तुम्ही असं कसं बोलता? म्हटलं पटवाऱ्यापासून तर कलेक्टरपर्यंत शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. मग एकाही शेतकऱ्याचं मन तुमच्याबद्दल चांगलं का नाही आहे? त्याचं शोषण करते कोण आहे? त्याला एका दाखल्यानं जावं लागतं, पटवाऱ्यापासून त्याला लुटलं जातं. हे कोणाची मुलं आहेत? आमचीच मुलं. कोणाला लुटतात तुम्ही? आम्हाला लुटतात. तर हे कृपा करून म्हटलं हे तुम्ही जे फिल्मी डायलॉग आहे ते फिल्मी डायलॉग म्हणण्याचे तुम्ही प्रयत्न की पुढे करू नका. तर मित्र हो, जर मी प्रसारमाध्यमामध्ये किंवा मीडियामध्ये जर आलो असतो तर हे सगळे जेवढे लोक होते 16,800 हेक्टर या एकाही माणसाला मी जमीन देऊ दिली नसती. पहा दुर्दैव आहे कसं. हे परिपत्रक निघालं महाराष्ट्राकरता, काही विदर्भाकरता नसते निघत. आणि जमीन फक्त संपादित केल्या गेली कुठे? या परिपत्रकाप्रमाणे विदर्भामध्ये, आणि त्याही मध्ये पश्चिम विदर्भामध्ये. तर या आपल्या अज्ञानाचा, आपल्या अगतिकतेचा, आपल्या दारिद्र्याचा या लोकांनी सपशेल फायदा घेतला आणि ही जमीन आपल्यापासून त्यांनी लुटली. तर म्हणून मला वाईट वाटलं की आपलं कुठेतरी ही चूक झाली. मला माझ्या जवळचे लोक त्यांना कॅज्युअली त्यांनी घेतलं. वाईट असं वाटते. मी त्यांच्या गावामध्ये गेलो, मला कळलं की यांची 40 एकर जमीन गेली. मला माहिती नाही, त्यांचं प्रचंड नुकसान झालं. 1 लाख 1.5 लाखांनी त्यांना पैसे मिळाले. आज 12 गुन्ह्यांनी 40 जर केलं, आता 5 कोटीची जमीन त्यांनी 40 लाखात दिल्या गेली. मला माहिती असतं त्यांनी दिली जरी असती, तुम्ही थांबवलं असतं. त्या अधिकाऱ्यांना सांगितलं असतं कृपा करून त्याच्या घरी जायचं नाही, तुम्हाला काय बोलायचं आहे ते माझ्याशी बोला, मी जमीन द्यायला लावेल. तर आणि मग हे या लोकांचा जेव्हा प्रस्ताव माझ्याकडे आला तो प्रस्ताव मी कंडिशनल स्वीकारला, अटीसह. म्हटलं मला म्हणजे हा सत्कार नको आहे, पण एक अट आहे. आता म्हटलं ज्या दिवशी तुम्ही माझा सत्कार घेणार त्या दिवशी या चळवळीमध्ये जेवढे म्हणून कार्यकर्ते आहेत, ज्याने प्रामाणिकपणे निष्ठेने काम केलं, तळमळीने काम केलं, त्या लोकांचा सत्कार व्हायला पाहिजे. म्हणून किसान सभेमधले, प्रकल्पग्रस्तांमधले, बहुजन संघर्षमधले 6 लोक आणि या लोकांनी खरंच त्या बहुजन संघर्ष करता, किसान सभे करता, ज्यांचं सत्कार ते नावं तुम्हाला माहिती आहे. तर या लोकांनी खरोखर प्रामाणिकपणे काम केलं आहे, त्यांचा सत्कार झाला पाहिजे. हा एक भाग. दुसरं, आज आपला देश अतिशय संक्रमणाच्या काळामधून जातोय. या देशाला गुलामीकडे आपण जातोय. या गुलामीतून जर याला मुक्त करायचं असेल तर त्याकरता आपल्या ज्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या म्हणजे शिक्षण, आरोग्य, त्यानंतर रोजगार, त्यानंतर शेती व्यवस्था, न्याय व्यवस्था आणि भारतीय राज्यघटनेचं संरक्षण, संवर्धन आणि प्रामाणिकपणे अंमल
या गोष्टींकरता आपल्याला काम करावं लागणार आहे. आज या गोष्टींपासून आपल्याला वंचित केल्या जात आहे. आज तुम्हाला आजच बातमी आहे, भारतामध्ये 96,000 प्राथमिक शाळा बंद झालेल्या आहेत. दिवसाला एक शाळा बंद होत आहे, ज्या शाळेत आम्ही शिकलो. आणि हे का कशासाठी हे घडत आहे माहिती आहे का? हे याच्यासाठी घडत आहे, ते त्याला म्हणतात बेसिक प्रिॲम्बल ऑफ वैदिक कॉन्स्टिट्यूशन. इथे या देशामध्ये भारतीय राज्यघटना येण्यापूर्वी एक वेगळी संहिता घटना होती, ते वैदिक कॉन्स्टिट्यूशन. आणि त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, आता अनेकांनी सांगितलेलं आहे, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की विधेयचा गुरु होण्याचा अधिकार नाही. यांनी वावरातच राहिलं पाहिजे, यांनी बैल ढोरच चालले पाहिजे, याचा गुरु होण्याचा अधिकार नाही. पण आम्ही कुठेतरी चुकलो, आम्ही गाफील राहिलो आणि म्हणून विधळे गुरु झाले. आता इथून पुढे गुरु कसे होणार नाही याची काळजी घ्यायसाठी त्यांनी शाळा बंद करायच्या. इथपर्यंत की शाळा बंद करून त्यांनी हे सगळं जे खाजगी समांतर शिक्षण व्यवस्था निर्माण केलेली आहे. मला आठवते, मी जेव्हा लेक्चर करून लागलो, पहिले 15 वर्ष खूप चांगले गेले, खूप चांगले गेले. शिकवण्या नावाचा आजार नव्हता, शिकवणी नव्हती. आणि नंतर काय झालं माहिती आहे का, शिकवण्याचा एवढा आजार म्हणजे बळावला, तो व्हायरस, मी त्याला व्हायरस म्हणतो. तो व्हायरस जर कोणी आणला असेल तर पहिल्यांदा विधळ्यांनी तो व्हायरस आणला. थोड्याशा आर्थिक स्वार्थासाठी मी शिकवण्या द्यायला लागलो. मी त्याचा भानच नाही ठेवलं की आज मला हे थोडेफार पैसे मिळेल, पण उद्या हे काय, की हा व्हायरस किती घातक ठरणार आहे. त्या व्हायरसचा आज प्रसार झालेला आहे. त्या प्रसारातून ह्या शाळा बंद होत आहेत. आणि यांना त्या वैदिक कॉन्स्टिट्यूशनमध्ये मला शिक्षणाच्या प्रवाहामधून बाहेर काढायचं आहे. मला सांगा मित्र, ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेमधून मी शिकलो, आजच्या ह्या टोमोयन प्रोदार याच्यामध्ये मी ह्या पोरांचं शिक्षण करू शकेल का? तर हा व्हायरस इथपर्यंत खाली गेलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, एका कॉन्व्हेंटच्या उद्घाटनाला मला बोलवलं, मी तिथे गेलो, तिथे स्पष्ट सांगितलं की हा शिक्षणाचा व्हायरस मी आणलेला आहे. आता हा व्हायरस कोर्टपर्यंत गेला, मॅट्रिकपर्यंत ठीक आहे, त्याच्यानंतर तो 8वीपर्यंत आला, तो कोर्टपर्यंत गेला साहेब, तो KG1 पर्यंत व्हायरस गेलेला आहे. आता KG1 पर्यंतच्या मुलाचं वय काय असते, त्याच्यावर संस्कार कसे करायचे असतात, त्या KG1च्या शिकवण्या जर लावल्या जात असेल तर म्हटलं आता पुढची स्टेप काय आहे. आता सुद्धा माझं प्लॅनिंग ठरलेलं आहे. कोणतं, की मी काय करेल, मी फिजिक्सचा शिक्षक होणार, मी डिस्टिल वॉटरचं इंजेक्शन तयार करेल, त्याच्यात फिजिक्सच राहील सगळं. आणि त्या वर्षीला किती लग्न झाले त्या भागातले, त्याचा डाटा पंडितजीकडून घेईल, त्या ब्राह्मणांकडून घेईल, दवाखान्यामधून घेईल, त्यांना याच्यामध्ये भागीदार करून घेईल. आणि भागीदार करून मग त्या वर्षीला किती प्रेग्नन्सीज आहेत त्याचाही डाटा मी मिळवेल. आणि मग माझा एक प्रोपोगंडा करणारं एक यंत्रणा तयार करेल. ती पेड असेल, ती घरोघरी जाईल की विधळे सरचं हे फिजिक्सचं इंजेक्शन आहे, त्यात डिस्टिल वॉटरच राहील. आणि ते फिजिक्सचं इंजेक्शन आत्ताच बाळाला देऊन टाका, पुढे तुम्हाला आयुष्यभर तो पोरगं फिजिक्सच करेल, त्याला शिकवण्याची गरजच पडणार नाही. म्हणजे हा एक्झॅगरेशन आहे, अतिशयोक्ती आहे, पण वस्तुस्थिती सुद्धा आहे. इथपर्यंत आपण गेलेलो आहोत. आणि म्हणून माझं म्हणणं आहे, शिक्षण ही माणसाची प्रथम गरज आहे आणि शेवटची गरज आहे. शिक्षणाने तो व्यक्तिमत्वाचा विकास होतो, तो बाकी कशाने. मला अनेक ठिकाणी प्रश्न केले जातात विद्यापीठामध्ये, शाळामध्ये, माणसाच्या मूलभूत गरजा हे अन्न वस्त्र निवारा आहे. साप कुठे आहे म्हटलं, अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाला फक्त जिवंत राहण्याच्या गरजा आहे. हा माणूस म्हणून विकास त्यामधून साध्य होऊ शकत नाही, तो फक्त शिक्षणातून होतो. ते दर्जेदार शिक्षण द्या, त्याच्या म्हणजे बौद्धिक बळ वाढवा, ह्या ज्या 3 गरजा आहेत तो सहजपणे प्राप्त करून घेऊ शकतो. एवढं बळ, एवढी क्षमता शिक्षणामध्ये आहे. आणि म्हणून यांनी पहिल्यांदा आपला घात कुठे करताय, आपल्याला शिक्षणापासून वंचित करताय मित्र. म्हणून माझं काय म्हणणं आहे की, आणि या सगळ्या गोष्टी आता सरांनी म्हटलं आहे की पहिल्यांदा या शिक्षणापासून बाद करण्याचा पहिला जर परिणाम कोणावर होत असेल तर तो महिलांवरती होणार आहे. जपानमध्ये एका विद्यार्थिनीला शिकायचं होतं तर ती रेल्वे रूट बंद करायचा होता जपान गव्हर्नमेंटला. त्यांनी 5 वर्षापर्यंत त्या मुलीचं शिक्षण होईपर्यंत रूट तो एका मुलीकरता कायम ठेवला.
आणि आपल्या देशामध्ये आजही जर 5 किलोमीटरवरून जर त्या मुलीला शिकायची वेळ आली तर आपण त्या मुलीला संरक्षणाच्या भीतीपोटी आपण पाठवत नाही. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की व्यवस्था परिवर्तनाचा पहिला जर धक्का कोणाला पोहोचत असेल, आजपर्यंतचा इतिहास बघा, तो पहिल्यांदा महिलांना बसतो. तो पहिल्यांदा त्याच्या बळी कोण असतात, ते मग सतीदानाचा असो, मनुस्मृतीचा असो, तर पहिला बळी तो स्त्रियांचाच असतो. आणि म्हणून माझं स्त्रियांना असं म्हणणं आहे की आपण आता महात्मा फुले होणार नाही, साविबाई होईलच असं काही सांगता येणार नाही. आता तुम्हाला सावित्रीबाई व्हावं लागेल, तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले व्हावं लागेल आणि तुमचा मार्ग तुम्हाला निवडावा लागेल. आणि तो मार्ग निवडून त्या मार्गाने तुम्हाला मार्गक्रमण करावं लागेल. मी म्हणजे महिलांच्या चळवळीमध्ये काम करतो. मी माझ्या मिसेसला खरं मी आभारी आहो एवढ्यासाठी की त्यांनी माझ्या कार्याला साथ दिली. त्यांनी सुद्धा त्या काळामध्ये सोमवार केलेले आहेत चांगला नवरा मिळावा म्हणून. आता जो मिळाला तो त्यांना ते अनुभवतच आहे. पण एक सांगतो, 81 मध्ये माझं लग्न झालं. सगळे विचार हे आणि या प्रेरणेत आम्ही घडलो. मग सांगायचं काही प्रश्नच नाही. तसा मी शिकत असताना अतिशय धार्मिक पण होतो. 3 वाजता पेपर असायचा, 2:30 वाजता हनुमानजीच्या मंदिरावर मी प्रार्थना करायला जायचो. एवढा सेन्सिटिव्ह पिरियड, काय इम्पॅक्ट. 3 वाजता पेपर, सगळं स्मरण करावं लागते, कशाचा अभ्यास केलेला तो. आणि तेव्हा मी हनुमानजीकडे जायचो, कशासाठी, माझा पेपर चांगला जाऊ दे. आणि मग हनुमानजीने मला असा दणका दिला. MSc ला असताना थेअरीमध्ये खूप मार्क, प्रॅक्टिकलमध्ये पुरा खाली. मग मी गेलो सरळ हनुमानजीकडे. माझ्या तुझ्या प्रार्थनेमध्ये तुझी व्रत वैकल्य जे काही असेल ती सेवा करण्यामध्ये कुठे चुकलो मी. अरे जे माझ्या हाती होतं मार्क मिळवणे ते मी मिळवले, ज्याचे मला कष्ट करायचे केले. हे थोडंसं त्याच्या अंतर्यामी होते, ते तिकडे गेले असते तर हे मार्क मिळाले असते तर मी 5वा मेरिट राहिलो असतो विदर. तर जेव्हा 81 मध्ये लग्न झालं, घरामध्ये हे सगळं वातावरण, आम्ही चर्चा करायचो. आणि मग 84 मध्ये मी डॉक्टर लागूंच्या म्हणण्याप्रमाणे मी माझ्या घरातून त्यांच्या संमतीने आम्ही दोघांनी चर्चा करून देवांना पहिल्यांदा रिटायर केलं. पहिल्यांदा देवांना. आणि नंतर मग आमचा हा पुरोगामी फुलेशाह आंबेडकरांच्या मार्गाचा प्रसार सुरू झाला. मग मी दुसरं चिंतन करायला लागलो. आम्ही जे सण असतात त्या सणावरचे मी पहिल्यांदा दिवाळीवर अटॅक केला. दिवाळी ही बहुजनांची, शेतकऱ्यांची, धार्मिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, व्यावहारिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या कुठल्याही दृष्टीने दिवाळीचा सण हा होत नाही. कारण त्या दिवशीला बळीराजाला अक्षरशः मारल्या गेलेला आहे. आपली अजूनही म्हातारी काय म्हणते माहिती आहे का, इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो. हा अतिशय अर्थपूर्ण हे कोटेशन आहे. आणि प्रत्येक म्हातारी म्हणते जेव्हा तिचा मुलगा बाहेर जातो रणांगणावर की त्याला ओवाळते, इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. असं का म्हणते, ते बळीचं राज्य त्या काळचं प्रगत राज्य होतं, ते यांना भावत नव्हतं आणि म्हणून बळीचा वध केलेला आहे. मशासूर आपण दिवाळीच्या गोंधळाच्या दिवशी फटाके फोडतो त्याच्या बेंबीमध्ये. मशासूर कोण होता, सेनापती होता बळींचा. तर आपण त्याच्या, म्हणून माझं म्हणणं आहे की तिथे मी, आणि दुसरा मुद्दा असा स्पष्ट करतो, दिवाळी मी अनेक वर्षापासून करून राहिलो. माझी आई दिवाळी करायची, वडिलांच्या पाया पडायची, हिरवे वस्त्र परिधान करायची कोणत्या पहिल्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. मग मी आर्थिक ग्राफ पाहिला, तो खाली खालीच चालला. मग मी काय तर म्हटलं, आपण विचार केला पाहिजे, लक्ष्मी ही चंचल आहे. ही चंचल लक्ष्मी म्हटलं माझ्या घरात, या कफरलकाच्या घरात येईल तरी कशाला, ती जाईल तर श्रीमंताकडेच जाईल. मग आता काय करायचं, मग दिवाळी करायची नाही. मग मुहूर्ताच्या वेळी जे आपण लक्ष्मी घरात येईल म्हणून दारं खिडक्या उघड्या ठेवतो मुहूर्ताच्या वेळी, काय तर ती लक्ष्मी कधीही बहुजन शेतकऱ्याच्या घरात आलेली नाही आहे. ती मागील पाठमध्ये जाईल, कुठल्या श्रीमंतांच्या घरामध्ये जाईल, ती जाईल, ती माझ्या घरामध्ये येणार नाही. आणि मग आम्ही काय ठरवलं की त्या दिवशीला मुहूर्ताच्या दिवशी दारा खिडक्या बंद करायचे. उद्देश हा होता, किमान बाहेरची तर येणार नाही, किमान जी इथं आहे शाबूत ती तरी घराच्या बाहेर जाणार नाही.
आणि तेव्हापासून खरं सांगतो मी तुम्हाला, तुम्ही मनात हो नका म्हणू, माझी आर्थिक स्थिती तेव्हापासून बऱ्यापैकी सुधारायला लागली. लक्ष्मीपूजन मी मॅडमला म्हटलं किंवा अनेक काहींनी एकदा म्हटलं होतं, मी स्त्री संघटनांना म्हटलं होतं, लक्ष्मी स्त्रीला संबोधले जाते. बरं वाटते आपल्याला, लक्ष्मी आली लक्ष्मी आली, पण त्याच्यामध्ये फार मोठा अर्थ भरलेला आहे. लक्ष्मी, माझं म्हणणं आहे, स्त्रियांनी लक्ष्मी म्हणून स्वतःचं कौतुक करून घेऊ नये. दिवाळीच्या दिवशी तुम्ही आरास म्हणता, कशासाठी? लक्ष्मी बरकत, संपत्ती वाढावी यासाठी. संपत्ती कशासाठी वाढावी? उपभोगासाठी. जेव्हा नवरी घरामध्ये येते तेव्हा आपण काय करतो? मातलं दारात ठेवतो आणि तिला घराच्या आतल्या दिशेने ते फेकायला लावतो, पाडायला लावतो, आणि मग काय करतो? आपण घोष करतो, कोणता? लक्ष्मी आली घरात. जिथे लक्ष्मीला संपत्ती म्हटलं जातं, संपत्ती ही उपभोगासाठी, म्हणजे स्त्रीला काय म्हटलं जातं? लक्ष्मी म्हटलं जातं. म्हणजे स्त्रीचं या समाज व्यवस्थेमध्ये, या सांस्कृतिक व्यवस्थेमध्ये कुठलं स्थान आहे? उपभोगाचं स्थान आहे. ते आता स्त्रियांनी ठरवायचं की आपल्याला स्वतःला लक्ष्मी म्हणून घ्यायचं किंवा नाही, कारण लक्ष्मीचा हा अर्थ आहे. आम्ही मात्र तेव्हापासून ते सारं बंद केलेलं आहे, तेव्हापासून बरं येतो. तर माझं एवढंच म्हणणं आहे मित्र हो, की या माझ्या जीवनाची सुरुवात अप्पर वर्धापासून झाली. अप्पर वर्धा धरणाला विरोध सुरू होता. भैया मला भेटले. भैया भेटल्यानंतर आम्ही चर्चा केली की आपल्याला धरण पाहिजे. हे पश्चिम महाराष्ट्रामधला एक प्रवाह कसा होता, राजकीय प्रवाह, की विदर्भामध्ये घोषणा करायच्या पण प्रकल्प होऊ द्यायचे नाही. तसं अप्पर वर्धाला सुद्धा विरोध सुरू झाला आणि आम्ही दोघांनी मुवमेंट उभी केली की आम्हाला अप्पर वर्धा प्रकल्प पाहिजे, पण त्याच्यामध्ये ज्यांच्या जमिनी जातात, ज्यांचे घरं जातात, ते सुद्धा सन्मानानं जगू शकले पाहिजे असा मोबदला आणि त्यांचं पुनर्वसन आणि त्यांना नोकरी मिळाली पाहिजे, याच्यासाठी आम्ही प्रयत्नरत होतो. अनेक राजकीय पुढाऱ्यांनी आम्हाला म्हटलं, कोणता? धरणाला विरोध करा. आम्ही म्हटलं धरणाला विरोध करणार नाही. आज अमरावतीचं जे वैभव आहे, नागपूर नंतर प्रगतीचा रेशो जो आहे अमरावतीचा वाढवून राहिलेला आहे. आता नागपूरच्या बरोबरीत म्हणजे डाटा घ्या तुम्ही, तो यासाठी आहे केवळ अप्पर वर्धाचं पाणी. अप्पर वर्धाचं पाणी आलं म्हणून आहे सगळ्या जिकडे ऑल वेल आहे. पण एक लक्षात घ्या, सरांनी जे म्हटलेलं आहे, जे इथे बिगर दारणग्रस्त नाही आहे त्यांची सुद्धा काहीतरी सामाजिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी कुठली? जेव्हा सकाळी अमरावतीकरांच्या नळाला पाणी येतं, तर पाण्याचा जेव्हा आवाज येते, एक विशिष्ट संगीत ते असतं. त्या संगीतात त्या घरच्या मालकिनीला, त्या घरच्या माणसाला आनंद होतो. पाणी आलं, पाणी आलं. त्याच्या उन्हाळ्यामध्ये त्याचे आपल्याला ते ऐकायला मिळतं, पाणी आलं. पण एक लक्षात असू द्या, ते पाणी आलं ते संगीत नसून तो त्या प्रकल्पग्रस्तांच्या नव्या पिढीचा आक्रोश आहे. त्या नव्या पिढीचा तो वेदना आहे. त्या आक्रोशाने म्हणताय, बाबा रे, हे पाणी पिताय, थोडं आमच्याकडे तो बघा. हे पाणी कुठून येतं, कोणाच्या त्यागातून पाणी आलेलं आहे, याचा काही तर भान ठेवा. हे अनेकदा मी आवाहन करतोय, पण त्याचा मला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही मित्र. मग अप्पर वर्धा सुरू झालं, विरोध आम्ही थांबवला आणि मग त्या लोकांना, आता महाराष्ट्रामध्ये फिरतोय, जमिनी मिळाल्या नाही. एक गाव शिरूर म्हणून गाव होतं, त्या गावामध्ये कोणी शिकलेलं नाही. मोळे विकणे, दारू काढणे आणि श्रीमंतांच्या जमिनीची, म्हणजे त्या जमिनीमध्ये काम करणे, एवढं खोऱ्यातलं गाव. ते गाव वसवायचं होतं. अधिकारी तिथे जायची हिंमत करत नव्हते, ते लोक अंगावर जायचे. त्यांचं काय म्हणणं होतं, आम्हाला पुनर्वसन करायचं असेल नदीच्या खोऱ्यात करा, म्हणजे हे आमचे धंदे हे सुरू राहील. एकही वर्ग, एकही कोणी शिकलेलं नाही. ते गाव मी भर दुपारी गेलो, अधिकाऱ्यांना घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं की आतापर्यंत तुम्ही काम कोणतं करणारे, मोळे विकणे, दारू. आता मला असं वाटते की तुम्ही सुद्धा सन्मानाने जगले पाहिजे, तुमचेही मुलं शिकले पाहिजे. ते गाव तेव्हा कलेक्टर दासगुप्ता होते, ते गाव उठवलं, त्यांना 4-4 एकर जमीन दिली, घरं त्यांचे झाले, पिण्याचं पाणी झालं, शाळा झाली. आज मला अभिमान आहे की त्या गावच्या मुलीसुद्धा आज ग्रॅज्युएट व्हायला लागलेल्या आहेत. हे एक परिवर्तन झालं. तिथे दुरून शिक्षणाचा गंध नव्हता, त्यांच्यामध्ये सुद्धा तो एक परिणाम झाला. आणि मग आम्ही नोकऱ्यांकडे वळलो. आमचं म्हणणं होतं की प्रकल्पाच्या आस्थापनेवर
पहिला अधिकार कोणाचा असेल त्या प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्याचा. मग काय करायचं? मग नोकऱ्या. आणि उद्देश काय होता? एका कुटुंबात एकाला नोकरी लागणे म्हणजे त्या कुटुंबाचं पुनर्वसन होणे. आणि मग त्याच्याकरता आम्ही मागे लागलो आणि मग प्रचंड आंदोलनं झाले. 1976चा कायदा आला आणि त्यानंतर 21 जानेवारी 80ला एक महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला की प्रकल्पग्रस्तांकरता 5% आरक्षण. पण ते इतर विभागामध्ये, प्रकल्पावरमध्ये आम्ही त्यातही मांडलो. प्रकल्पाच्या आस्थापनेवर ते 100% हे प्रकल्पग्रस्तांना घेतलं गेलं पाहिजे. आणि ते 2 सेक्शन त्याच्यामध्ये आले आणि कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन सुद्धा प्रकल्पग्रस्तांमधूनच भरलं गेलं पाहिजे असा एक आम्ही दंडक. आणि त्याकरता आम्ही जागरूकपणे प्रयत्न. परिणाम असा झाला की जवळजवळ 4000 पोरं या अप्पर वर्धा प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या खात्यामध्ये, दॅट इज अ रेकॉर्ड इन महाराष्ट्र. ते कोणामुळे झालं? हे तुमच्या लोकांचं सहकार्य होतं. तुम्ही त्या चळवळीमध्ये सहभागी होते, कोणी प्रत्यक्ष होते कोणी अप्रत्यक्ष होते. त्यामुळं हे सगळं साध्य झालं. एकदा ती किस्सा अशी आहे की आमच्याजवळ वसंतदादा यांची चर्चा झाली. वसंतदादांना आम्ही म्हटलं की तुमच्याकडे इंजिनियरच्या जागा आहे, टेक्निकल असिस्टंटच्या जागा आहे. ते म्हणे पोरं द्या. म्हटलं पोरं नाही, आम्हाला काय माहिती होतं की धरण होणार आहे आणि आमची शिक्षणाची सोय नाही. मग काय आता नोकऱ्या आहे म्हणे, तुम्ही मुलं नाही तर आम्ही काय करायचं? पण दादांना शेतकऱ्यांबद्दल जाणीव होती. दादांनी त्यावर चिंतन केलं, अधिकाऱ्यांना बोलवलं आणि काय सांगितलं म्हणे नोकऱ्या यांनाच द्यायच्या आहे, यांच्याजवळ मुलं नाही टेक्निकल हेही सत्य आहे. मग काय करायचं? पहिल्यांदा घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. तर दादांनी सांगितलं यावर मार्ग सांगा. सगळे सेक्रेटरी चीफ इंजिनियर त्यांनी मार्ग निघाला. कोणता? यांना 6 महिन्याचं ट्रेनिंग द्या, सरकारी खर्चाने द्या. आणि ट्रेनिंग कोणी द्यावं? इथल्या इंजिनियर्सनी ट्रेनिंग द्यावं. आणि ते मुलं 6 महिन्यात तयार केले. सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, मास्टर क्लार्क, त्यानंतर ट्रेसर, प्रचंड जागा होत्या. आणि मग ते पुढे त्या ठिकाणी अफसर केले. आज ते जे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट झालेले मुलं, आज आम्हाला अभिमान आहे. आज ते जे काही 600-700 मुलं असतील ते इंजिनियर म्हणून रिटायर झाले. म्हणजे हे चळवळीचं फलित. आणि हे सगळं साध्य झालं ते या जे प्रकल्पग्रस्त त्यामध्ये सामील होते त्यांच्यामुळे साध्य झालं. त्यांना जमिनी दिल्या गेल्या. तर मित्र हो, अजून हे थांबलेलं नाही. तुम्हाला मी फक्त सुतोवाच करून देतो आहे. भारतीय राज्यघटनेला यांनी अस्तित्व ठेवलेलं नाही. मी सुप्रीम कोर्टाचे जजमेंटसुद्धा वाचलेले. मला असं वाटत नाही की हे कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे कारभार चालतो आहे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रमाणे या देशाचा कारभार चालत नाही. आता यांनी काय ठरवलेलं आहे? मी सजग करतोय. शिक्षण, आरोग्य आणि शेती. कॉर्पोरेट हॅज डिसाइडेड. कॉर्पोरेटनी ठरवून ठेवलं आहे. सरकार कॉर्पोरेट चालवत आहे. याचं उदाहरण सांगायचं म्हणजे जेव्हा हा कायदा आला, कोणता? भूसंपादन पुनर्वसन कायदा, तेव्हा कोठाळे साहेब इथं बसलेले आहेत. त्याच्यावर आम्ही चिंतन केलं, प्रत्येक कायद्याचं ॲनालिसिस केलं आणि सुमित्रा महाजनांना पत्र लिहिलं की आम्हाला फक्त 5 मिनिट द्या याच्यावर बोलायला. त्यांनी आम्हाला वेळ दिला नाही. तो कायदा जेव्हा आला, माझं असं म्हणणं आहे या देशातले जेवढे म्हणून कायदे येतात ते शेतकऱ्यांच्या हिताचे दाखवले जातात, सर्वसामान्यांच्या हिताचे दाखवले जातात. वस्तुस्थिती फार वेगळी आहे. जेव्हा तो कायदा पटलावर येतो तेव्हा या देशातलं कॉर्पोरेट हे जागरूक होतं. त्यांचे जे लॉ हाऊसेस आहेत ते लॉ हाऊसेस ॲक्टिव्ह होतात. ते प्रारूप तयार करतात त्या कायद्याचं. पहा, कायदा शेतकऱ्याचा, प्रारूप अंबानी तयार करतो. अंबानीचं लॉ हाऊस तयार करतो. हाऊसमध्ये चर्चा होतं, कुठल्या पार्लमेंटमध्ये ते मंजूर होतं. मी अनेक खासदारांना विचारलं की हा असा कायदा आला आहे, याच्यावरती आपल्याला चर्चा. ते म्हणजे आम्हाला माहितीच नाही. खासदार म्हणतात आम्हाला माहिती नाही. ही काय परिस्थिती आहे? म्हणून या देशातले कायदे हे कॉर्पोरेट तयार करतात. आणि म्हणून या देशात त्यांनी ठरवलेलं आहे शिक्षण, आरोग्य आणि शेती. तर शिक्षणाचा जो बोजवारा बांधलेला आहे, सगळीकडे समांतर शिक्षण व्यवस्था आलेली आहे. शिक्षणापासून तुम्हाला मला म्हणायचं आहे आजही वेळ गेलेली नाही आहे. आजही तुम्ही आम्ही जागरूक झालो तर एकच नारा देऊया. कोणता?
एज्युकेशन इन टोटो दॅट इज अवर फंडामेंटल राईट. एज्युकेशन इन टोटो KG to PG हा माझा फंडामेंटल राईट आहे आणि तो मला मिळालाच पाहिजे. आणि तो मला देण्याची जबाबदारी ही कोणाची आहे? शासनाची जबाबदारी आहे. हा नारा आपल्याला देते आणि ते शक्य आहे साहेब. जगात काही अशक्य नाही आहे. आम्ही काही काही गोष्टी करून दाखवल्या आहे. तुम्हाला सांगितलं 4000 पोरं कुठे लागलेले आहेत. तर हे सगळं शक्य आहे. आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट करा. 14 वर्षापर्यंत कंपल्सरी एज्युकेशन नाही तर पूर्ण एज्युकेशन आहे. त्यानंतर आरोग्याची काय अवस्था झाली आहे आरोग्याची. सगळं कॉर्पोरेट विश्व त्या आरोग्यामध्ये घुसलेलं आहे. आरोग्याची काळजी घेण्याचं प्रत्येक नागरिकाच्या काळजी घेण्याची जबाबदारी ही शासनाची आहे. जेवढे जेवढे म्हणून गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहे ते सुद्धा त्यांनी चांगले केले पाहिजे. प्रत्येक सोय तिथे मिळाली पाहिजे. मी तर इथपर्यंत म्हणाले आपण मागणी करूया प्रत्येक जनप्रतिनिधीने आमदार असो खासदार असो सेक्रेटरी असो मंत्री असो यांनी बिमार पडल्यानंतर पहिले सरकारी रुग्णालयामध्ये ॲडमिट व्हावं. आपोआप दवाखाने सुधरून जातात. आपोआप काही सांगावं लागत नाही. पण आम्ही तसं करत नाही. हे दुसरं. तिसरं शेतीच्या बाबतीत सरकारने ठरवलेलं आहे शेती तुमच्याकडे ठेवायची नाही. कारण त्यांचं काय म्हणणं आहे ज्या शेतकऱ्यांकडे भारतामध्ये शेती आहे त्या शेतीच्या उत्पादन क्षमते एवढं उत्पादन हा काढू शकत नाही. का काढू शकत नाही हे सांगायचं नाही. त्यावर बऱ्याच चर्चा झाल्या. आम्ही विद्यापीठामध्ये कार्यक्रम झाले आहे. मग अशी मेटे सरांनी सांगितलं आहे पश्चिम विदर्भामध्ये सर्वात जास्त आत्महत्या आहे शेतकऱ्यांच्या. तर कॉर्पोरेटने ठरवलेलं आहे ही शेती शेतकऱ्यांकडून काढायची आणि ती कॉर्पोरेटकडे हँडओव्हर करायची. त्याच्यासाठी तीन कायदे होते. मी सलाम करतो त्या 700 शहीदांना ज्यांच्यामुळे ते कायदे थांबवले गेले अजून रद्द झालेले नाही. गॅट करार जेव्हा यांनी ॲक्सेप्ट केला नरसिंहरावांनी सही करून टाकली. पण हा विचार केला नाही इतक्या शेतकऱ्यांची काय अवस्था होईल. त्यांनी फक्त सही केली. त्याचे परिणाम आपल्याला होत आहेत. आज ते अमेरिकेसोबत जे डील झालेलं आहे ते डील अतिशय चिंता म्हणजे निर्माण करणारं आहे. त्यांचा माल इथे खपवायसाठी आणि इथला शेतकरी देशोधडीत लावायसाठी ते बिल आलेलं आहे आणि आपण ते स्वीकारलेलं आहे. तर यांनी ठरवलेलं आहे शेतकऱ्यांकडची शेती काढायची. तशी काढता येत नाही. मग विकासाच्या योजनांच्या नावाखाली असंख्य विकासाच्या योजना आणायच्या शेतकऱ्यांच्या जमिनी लुटायच्या. समृद्धी असो की हे काही याच्यामध्ये. तर माझं असं म्हणणं आहे ही सुरुवात झालेली आहे. आदिवासींना जंगलामधून बाहेर काढण्याचं चालू आहे. आता आमचं एक PIL आहे सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलेलं आहे. CVC नेमले गेलेली आहे. आदिवासींना जंगलाच्या बाहेर काढणार आहे. मार्कंडेय काजूचं एक जजमेंट आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की एव्हरी इंडियन मस्ट रिस्पेक्ट द ट्राईब्स. ट्राईबला रिस्पेक्ट करा कारण तो मूळ निवासी आहे. आता काय झालं माहिती आहे का जी फॉरेस्टची लँड आहे ना जी जंगलामधल्या ज्या जमिनी आहेत याची पोटेन्शियल व्हॅल्यू तुमच्या प्लेनमधल्या जमिनीपेक्षा कितीतरी पट जास्त आहे. पण आपल्याला ते माहिती नाही आहे. ते कोणाला माहिती आहे? गुगलला माहिती आहे. त्या अंबानीला माहिती आहे. अदानीला माहिती आहे. त्या जमिनी काढायच्या तर त्यांना आदिवासींना बाहेर काढावं लागतं. आदिवासींबद्दल जग सेन्सिटिव्ह आहेत. ते काढता नाही आहेत म्हणून टायगर प्रोजेक्टच्या नावाखाली आदिवासींना बाहेर काढण्यात माझा स्पष्ट आरोप आहे. टायगर प्रोजेक्टमुळं आदिवासींना बाहेर काढण्यात येऊ नये. एक सांगतो इतिहासाचे पानं चाळा. इतिहासामध्ये ह्या नोंदी आहे स्पष्ट नोंदी आहे. मी चिपको आंदोलनामध्ये सुंदरलाल बोलगुणांना भेटून आलो. चिपको आंदोलन जे आहे मी तुम्हाला सांगतो जंगलं ही आदिवासींनी तयार केलेली आहे. त्याच्यामुळं आपण शुद्ध ऑक्सिजन घेतो. जंगलं ही आदिवासींनी त्याचं संवर्धन केलेलं आहे. जंगलातलं झाड आदिवासीने कापलं नाही. झाडाची फांदी फक्त कापलेली आहे जी घराला लागेल तेवढी. वाघ आदिवासींनी मारलेले नाहीत. वाघ या संस्थानिकांनी मारलेले आहेत फॅशन म्हणून आणि बदनाम आदिवासींनी केलेलं आहे. आदिवासींनी त्या निसर्ग पूजकात झाडावरती प्रेम केलेलं आहे. चिपको आंदोलनामध्ये त्या बाया 8-8 दिवस झाडाला चिपकून होत्या म्हणून त्याला चिपकून. ती बाई एकही वर्ग शिकलेली नव्हती. तिला कोणी शिकवलं असेल झाडावरती. ते निसर्गतः प्रेम करणारी माणसं होती. आणि म्हणून आदिवासींना बाहेर काढायचं आणि त्या जमिनी 8-10 वर्ष फॉरेस्ट कायद्याने फॉरेस्टनी ठेवायच्या आणि स्पष्ट सांगायचं या जंगलांचं संरक्षण आमच्याकडून होत नाही.
मग कोण याचं संरक्षण, चांगलं संरक्षण कोण करू शकतं? अंबानी, अदानी. आणि मग त्याच्यामध्ये जे मिनरल्स आहेत, एक सागाचं झाड म्हणजे वानखडे साहेब इथे बसलेले आहेत, एक सागाचं झाड म्हणजे तुमची 1 एकर जमीन आहे. आणि त्या पहाडातल्या जमिनीमध्ये जे मिनरल्स आहेत, प्लुटोनियम, युरेनियम पासून, त्याच्यावर यांचा डोळा आहे. आणि म्हणून त्या जमिनीचं मूल्य हे अतिशय उच्च मूल्य आहे. त्या जमिनी त्यांच्याकडून काढायच्या. आज आदिवासीवर ते नंबर आहे, उद्या आपल्यावरही नंबर तो आहेच. आणि म्हणून आम्ही सारी मंडळी प्रयत्न करतोय आज की आपल्याला यातून मुक्त व्हायचं असेल तर हे जे 3 विषय घेऊन आपल्याला पुढे आलो पाहिजे. मी या अटीवर हा सत्कार मान्य केलेला आहे. आणि एक सांगतोय, मगाशी मानपत्र वाचलं, माझा मोठा सन्मान केला, पण तो सन्मान माझा नव्हे, इथे बसलेले आपण जे सारे कार्यकर्ते आहे त्यांना तो समर्पित आहे. मी निमित्त आहो. ते मानपत्र मी तुमच्या वतीनं स्वीकारलेलं आहे. तुम्ही मला दिलेला एक अधिकार आहे. विदळे साहेब, तुम्ही आमच्या वतीनं ते स्वीकारा. मी फक्त तिथे ते तुमच्या वतीनं स्वीकारण्याचं काम केलेलं आहे. आता जबाबदारी तुमची आमची आहे. भविष्य अंधकारमय आहे, निश्चितपणे अंधकारमय आहे. तर त्यातून जर आपल्याला गुलामीतून बाहेर पडायचं असेल तर मला असं वाटते आपल्याला आता योग्य वेळ आलेली आहे आत्ताच पाऊल उचलण्याची. काय असतो, या देशात आपले पारधी बांधव आहे. पारधी बांधव आता म्हणजे आंदोलन करू शकत नाही, ते उद्रेक करू शकत नाही, त्यांच्या क्षमताच नाही आहे. कोणतीच क्षमता नाही राहिली, आर्थिक क्षमता नाही, बौद्धिक क्षमता नाही. ते काय उद्रेक करणार आहे? ते काय विद्रोह करणार आहे? आदिवासी या देशातला आता विद्रोह करू शकत नाही, सत्ता म्हणजे सरेंडर होऊन आलेले आहे, कारण क्षमता नाही आहे. पण सुदैवाने इथे बसलेला जो ओबीसी आहे, बहुजन समाज आहे, त्याच्यामध्ये अजूनही काही ना काहीतरी क्षमता आहे. अजूनही आपण तेवढं डिटोरिएट झालेलो नाही आहे. शारीरिक क्षमता आहे, बौद्धिक क्षमता आहे, आर्थिक क्षमता आहे, सामाजिक क्षमता आहे. त्या बळावर ते आपल्याला हे व्यवस्था परिवर्तन करता येईल जे फुले शाहू आंबेडकरांना अभिप्रेत आहे. आणि मी अपेक्षा करतो अगदी अंतःकरणातून करतो. मी म्हटलंय ना, मी 72 वर्षाचा नव्हे, मी आता 27 वर्षाचा तो तरुण बाण आहोत. त्याचा फायदा तुम्हाला काय घ्यायचा तुझा? फक्त या साऱ्या मंडळीला तुम्ही साथ द्या, सहकार्य करा, त्यामध्ये सहभागी व्हा. निश्चित सांगतो की आपण या महापुरुषांना अभिप्रेत असलेलं व्यवस्था परिवर्तन निश्चितपणे आणू शकतो. नाही तर मित्रहो, पुढे येणारी गुलामी अत्यंत भयावह गुलामी असेल. त्या गुलामीतून मुक्तीचा मार्ग सापडणार नाही. म्हणून मी माझ्या भगिनींना, माया बहिणींना म्हणतोय, आमच्या कांचन वहिनी गेलेल्या आहे, मी त्यांना श्रद्धांजली, जे आंबेडकरांचे मिसेस त्याही गेलेल्या, ह्या सगळ्या सामाजिक काम चळवळीमध्ये काम करणाऱ्या त्या. माझी आई मला सांगायची, बाबा रे मला स्मशानात नेऊ नको, माझं हे शरीर कामी आलं पाहिजे. तर तिने सांगितलं हे देहदान करायचं, मी देहदान. अशाही बाया होऊन गेलेल्या आहेत. मी त्यांना म्हणजे सलाम करतो. आणि माझं असं म्हणणं आहे की जर आपल्याला अभिमानाने आई आणि बाप व्हायचं असेल तर आपल्याला कुठेतरी काहीतरी करणं गरजेचं आहे. ते एवढंच करायचं. जर तुमच्या पुढल्या पिढीने तुम्हाला आई सन्मानानं म्हणायचं, बाप सन्मानानं म्हणायचं असेल तर त्याला सन्मानानं जगण्याची व्यवस्था निर्माण करण्याची आपल्याला आहे. तो जर गुलाम होईल तर तो कोण्या अभिमानाने म्हणायचं की मी तुमचा मुलगा आहे म्हणून. आणि तुम्हाला जर खऱ्या अर्थानं आई आणि बाप व्हायचं असेल तर माझं असं म्हणणं आहे ही व्यवस्था आपल्याला पहिल्यांदा बदलवण्याची गरज आहे. म्हणजे तुमची येणारी पिढी ही माणूस म्हणून सन्मानानं जगेल, गुलामीत जगणार नाही. नाही तर ती त्याही गुलामीचं स्वरूप सांगतो. मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे. माझ्या घरी जेव्हा एक भटजी यायचे तेव्हा पायात खडव बसायचे, मोजे बिजे नव्हते, बुटही नव्हते, खडव. तो यायचा ओट्यावर, पाटलाच्या ओढ्यावर, गवळावर पाणी बोलवायचा. पाणी बोलवून तो ते तीर्थ म्हणून सगळ्यांना पाजायचा आणि हे अख्खे पाटील तीर्थ प्यायचे. जेव्हा एका पाटलाने नाकारलं तेव्हा त्यांच्यावर काय, आता घरावर संकट येईल म्हणून. पण तेव्हा खडं उचलं होतं, त्याच्या पायात खडं होते. आताच्या माहिती आहे का, भटजीच्या पायामध्ये बूट असतो, त्याच्यात न धुतलेले मोजे असतात, त्याचा सुगंध तुम्हाला माहिती आहे. आणि तो पुढे तुमच्या घरी येणारच आहे, ते आणायचंच आहे. मग अशी म्हटलेलं आहे भागवतानी, राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी म्हटलेलं आहे
आणि तो त्या पायाचं ते सुगंधी त्याला काय म्हणतात तीर्थ देणार आहे आणि ते तुम्हाला प्यावं लागणार आहे. एवढे वाईट दिवस जर येत असेल तर आमचं काय जगण्यात अर्थ राहील मला तुम्ही सांगा. मला म्हणजे कधी कसं असं होतं की यार आपण सांगावं तर कसं सांगावं, कोणी ऐकायला तयार नाही. बरं माझं काय म्हणणं आहे, मी चुकीचं बोलत असेल, खोटं बोलत असेल, पागल समजा मला भरती तरी करून द्या, कुठेतरी मोकळा करा ना. तेही करत नाही, होही म्हणतात, ऐकतही नाही, त्याचा आचरण नाही. हे काय, हा काय प्रकार लावलेला आहे. म्हणून मला असं म्हणायचं आहे, हे जर वाईट दिवस येऊ द्यायचे नसेल तर आपल्याला निश्चितपणे आता स्टेप घेणं ही काळाची गरज आहे, अन्यथा अत्यंत वाईट दिवस शकतं. तर मित्र हो, तुमच्या वतीनं मी हा आत्ता सत्कार स्वीकारलेला आहे, तो तुम्हाला अर्पित आहे आणि फक्त अपेक्षा करतो आहे या चळवळीला तुम्ही बळ द्यावं, जसं जसं जमेल तसं तसं आपण बळ द्यावं. आम्ही तुम्ही आमच्यासोबत राहा, आम्ही आहोत आणि निश्चितपणे मला कॉन्फिडन्स आहे की आपण या देशाची निश्चितपणे व्यवस्था एक दिवस बदलवून लावू, ज्याच्यामध्ये आपण सारे सन्मानाने जगू. आपण सर्वांनी ऐकून घेतलं, आयोजन समितीने माझा हा सन्मान केला या ठिकाणी आणि आपण सर्वांनी जे पुढे जे सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं असं मी गृहीत धरतो आणि मी या ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांना धन्यवाद. खूप खूप आभार काका. खरं तर मी सकाळपासनं दुपारपासनं काकांना ऑब्झर्व करत आहे, एकदम शांत, कुणी आलं त्यांचा सत्कार इतक्या ऑनेस्टली स्वीकारणं, इतक्या नम्रतेने स्वीकारणं, अतिशय त्यांच्या भाषणात अतिशय तरुणपणा आपल्याला इथे जाणवला असेल की 25 वर्षाच्या व्यक्तीने इथे आपल्याला मार्गदर्शन दिलं असं कुठंतरी आपल्याला वाटलं असेल. आज़ादी वतन की लाए है, आज़ाद दिलों को करना है, कागज पे कोरा नक्शा है, रंगों को अभी तो भरना है. दादा, आमच्या संपूर्ण तरुण पिढीच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि यानंतर अतिशय महत्त्वाचा एक सत्कार इथे राहिलेला आहे, तो म्हणजे सुनील दादा यावलीकर यांचा. संघर्षधारा प्राध्यापक साहेबराव दादा विधडे गौरव. आपण सर्व सुज्ञ आहोत, हा कार्यक्रम संपलेला नाही आहे. प्लीज आपण आपल्या जागेवर बसावं, याचा डेकोरम खराब होऊ देऊ नये ही माझी तुम्हाला नम्र कळकळीची विनंती आहे. प्लीज. यानंतर संघर्षधारा प्राध्यापक साहेबराव दादा विधडे गौरव ग्रंथाचे मुखपृष्ठ ज्यांनी साकारले त्यांचा सत्कार आपण इथे आयोजकांच्या वतीने करतोय. तो स्वीकारण्याकरिता त्यांनी विचारपीठावरती यावे. सुनील दादा यावलीकर, कृपया त्यांनी सुनील दादा यावलीकर यांनी विचारपीठावरती यावे. त्यांची प्रकर्षानं साथ या संघर्षात लाभली, त्या 7 जन्माचं सपन खोटं मी ज्योती तू माझी सौ आणि या दादांच्या साऊ असणाऱ्या माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रतिभाताई विधळे यांना या क्षणी विचारपीठावरती मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते. बोंडेताई, प्रतिभाताई आणि विधळे दादांचा सत्कार करत आहेत. कृपया जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा. विधळे दादांच्या साऊ असणाऱ्या प्रतिभाताई विधळे यांना विचारपीठावरती आम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते. साहेबराव दादा विधळे यांच्या साऊ. क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझी विनम्र
श्रद्धांजली. आदरणीय व्यासपीठ, इथे थोर विचारवंत आज जे बोलले त्यात असलेले आचार्य वेरुळकर सर, डॉक्टर पाटणकर सर, डॉक्टर नागेश भाऊ आणि उपस्थित पुष्पाताई बोंडे, माझे मिस्टर साहेबरावजी विधळे, मदत करणारे संयोजक अनिल भाऊ, अरविंद भाऊ, त्याचप्रमाणे मेटे भाऊ आणि माझा भाऊ संजय ढोरे यांनी खूप मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी. आणि हा कार्यक्रम व्हावा हे 2-4 वर्षापासून सुरू होतं, पण सर त्याला सहमती देत नव्हते. पण या लोकांनी खूप उचलून धरलं आणि त्यांना झुकावं लागलं या लोकांसमोर. तर बरेच विचारवंत बोलून गेले. गाढा अभ्यास असलेले प्रत्येकाचे विचार हे वेगळे वेगळे होते. प्रत्येकापासून शिकण्यासारखं होतं सगळं. वेरुळकर सरांचे विचार अध्यात्मवादी, डॉक्टर पाटणकर सर हे गायनेकोलॉजिस्ट असून त्यांनी जो थोर म्हणजे अभ्यास जो केला, गाढा अभ्यास केला धरणग्रस्तांचा. आमचे नागेश भाऊ जिओलॉजिस्ट असून त्यांनी जे बहुजन संघर्ष समिती स्थापन करून या लोकांना या अंधश्रद्धेतून बाहेर काढलं, असे आमचे नागेश भाऊ. त्यांना साथ देणारे अरविंद भाऊ, अनिल भाऊ, संतोष यावले, या सर्वांना मी मनपूर्वक यांचे आभार मानते. आता गोष्ट राहिली माझं मनोगत व्यक्त करण्याची, मी मार्गदर्शन करण्याची. सरांनी सांगितलंच, आमचं लग्न झालं 80 मध्ये, 1981 मध्ये, 80 मध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. लगेच मी यांच्या कॉलेजला योगायोगाने लागले. तिथे लागल्यानंतर आता खांबरे सर उपस्थित आहेतच. तर सर्व स्टाफची अशी इच्छा होती की आमचं लग्न व्हावं. सर्व स्टाफनी खूप प्रयत्न केले आणि त्यांना यश मिळालं. आमचं लग्न जमण्यामध्ये आमच्या कॉलेजच्या, लाहोटी कॉलेजच्या स्टाफचा मोलाचा वाटा आहे. आणि आज खांबरे सर इथे बसलेले आहेत. मला खूप आनंद वाटतो की सर आहेत. आणि वाटाणे सर, जेव्हा मी सुरुवातीला त्या कॉलेजला लागली तेव्हा मी वाटाणे सरांकडेच मुक्कामी होती 1 महिना. ते सुद्धा फिजिक्सचे HOD होते तेव्हा. आहेत सरसुद्धा उपस्थित आहेत. मला फार आनंद वाटतो सरसुद्धा आले. मी त्यांना परवाच्या दिवशीच मेसेज केला आणि ते माई आल्या नाही, माईंना माझा निरोप द्या, त्या आल्या नाही तर मी नाराज झालेली आहे म्हणून. तर आमचे जे लग्न झाले ते लग्न अशा म्हणजे सर्वांच्या सहमतीने झाले आणि अतिशय खुशीत हा सोहळा संपन्न झाला. आता माझं माहेर म्हणजे फार धार्मिक होतं आणि खूप म्हणजे देवपूजा याला खूप प्राधान्य होतं. आणि अशा वातावरणातून मी यांच्या विधळे कुटुंबामध्ये प्रवेश केला. तर सुरुवातीला मला जी सवय होती त्या सवयीप्रमाणे माझं सगळं सुरू असायचं, पण तिथे मला कुठला रिस्पॉन्स नव्हता मिळत. एक छोटंसं उदाहरण सांगते की गणेश चतुर्थी होती. मी माझ्या सासूबाईंना सांगितलं की आज गणेश चतुर्थी आहे, तुम्ही माझ्यासाठी 21 दुर्वा घेऊन या. त्या गेल्या, तोडून आणल्यानंतर त्यांनी, माझं लक्ष नव्हतं, मी तर कामात असणारच. आता सून म्हटलं की तिला कामं असणारच. मी माझ्या कामात, त्यांनी त्यातल्या 8-10 पाहिल्या गणपतीला. आणि मग माझे सगळे कामं झाल्यावर मग मी देवाजवळ गेली आणि त्या मोजल्या. त्या 7-8च भरल्या. मी म्हटलं आई या 7-8च आहे? हो, अर्ध्या मी वाहिल्या. मला थोडं आश्चर्यच वाटलं की असं कसं, देवाला 21 वाहतात आणि यांनी अर्ध्या वाहिल्या अर्ध्या. असं नेहमीच होत गेलं. आणि मग मी देवपूजा करायला लागली. कोणी रेडिओ वाजवायचं, कुणी काही म्हणजे घरात असं वातावरण नव्हतंच. मग त्या म्हणाल्या की भाऊला जास्त पूजेचं महत्त्व नाही आहे, त्याचा कामावर खूप विश्वास आहे, ह्या पूजा अर्चा काही त्याला आवडत नाही. असं आमचं मोर्शीत होतं सुरू. नंतर मग मी रिसर्च वगैरे या निमित्ताने अमरावतीमध्ये आली
माझ्या मुलींना घेऊन. आणि तिथे मग आमचं जे घर झालं, पहिले आम्ही भाड्याने राहिलो 2-3 ठिकाणी, नंतर आमचं महात्मा फुले कॉलनीमध्ये घर झालं. आता सतत यांचे विषय सुरू असायचे. या विषयातून असं झालं की आपण जर देव नाही सोडला तर आपली प्रगती होणारच नाही, आणि देवाला घेऊन बसलो तर आपण तिथेच राहू. आता मला हे सगळं पटेल असं होतं, आणि मलाच काय तुम्हाला सुद्धा. मग काय आमच्या घरी जो येईल त्याचा ब्रेन वॉश व्हायचा. ब्रेन वॉश होऊन लोक कंटाळून जायचे. पुन्हा तर तो व्यक्ती कधी आलाच नाही नंतर आमच्या घरी, कारण त्याला खूप भारी पडत होतं हे सगळं, की म्हणजे आपल्याला हे ऐकावं लागतं आणि आपल्यासाठी हे खूप कठीण आहे, एवढं सोपं नाही आहे. मग असं करता करता आमच्या घरातून हळूहळू देव गायबच झाले. गायब कसे झाले की जर आपल्याला प्रगती करायची असेल आणि खूप विचार करायचा असेल, सखोल विचार करायचा असेल, तर आपल्याला कुठलं तरी एका पातळीवर यायला पाहिजे, वैचारिक पातळीवर. आणि सरांचं असं म्हणणं होतं की आपण याच्या मागे राहू तर आपण दूरदृष्टीत राहणार नाही, त्यामुळे हे सोडलंच पाहिजे. मग मी विचार केला की जर आपल्याला दोघांना राहायचं आहे आणि जर आपल्याला प्रगती करायची आहे तर आपण एकमेकांचं ऐकल्यावरच प्रगती होईल ना, नाही तर त्यासाठी भांडणार रोजचे. मला देव करायचा आहे, त्यांना करायचा नाही, मग होणार काय, विकोपालाच जाणार ना. शेवटी मग मी समझोता केला की चला त्यांच्या विचारांना मी पॉझिटिव्हली घेतलं. म्हणजे असं नाही झालं की बा मला सोडावं लागत आहे, म्हटलं काहीतरी तथ्यांश असेल म्हणूनच यांचा इतका मला आग्रह आहे. मग माझं लग्न जमायच्या आधीच हे त्या अप्पर वर्धा चळवळीमध्ये होते, प्रकल्पग्रस्तांच्या कामामध्ये खूप व्यस्त असायचे. मी कॉलेजमध्ये असताना आमच्या इथे बसू मॅडम होत्या, मराठीच्या प्राध्यापिका. त्या मला खूप माझ्यासोबत तारीफ करायच्या, खूप ॲक्टिव्ह आहे, खूप असं आहे, खूप तसं आहे, खूप मला असं त्यांनी भारावून टाकलं होतं. मी विचार करायची की ॲक्टिव्ह हे ते, पण जेव्हा लग्न झालं तेव्हा पाहिलं बापरे, यांचं तर काम खूप मोठं आहे, यांना तर वेळच नसतो कुठल्या गोष्टींसाठी. म्हणजे खरंच ॲक्टिव्ह निघाले, खूप ॲक्टिव्ह निघाले की म्हणजे असं नाही की एकच काम करतात, ते सर्वांना मदत करतात. म्हणजे सर्व गुण संपन्न कुठलंही असो, शेजारी मदत असो. आमच्या इथे शेजारी आहे ज्यांना मिस्टर नाही, त्यांना सुद्धा मदत, त्यांना दवाखान्यात घेऊन जातील, प्रकल्पग्रस्तांचे करतील. मग सत्यशोधक चळवळ काय सुरू झाली, मग बहुजन संघर्ष समिती स्थापन झाली. असं करता करता आमचं घर पूर्ण बदलून गेलं. आणि आमच्या याच्यामध्ये आमच्याकडे लोक इतके यायला लागले. मी तर सकाळी कॉलेजला जायची, कारण मला सकाळी 7 वाजता कॉलेज असायचं. पण माझ्या 2 कन्या, मोठी मनू आणि छोटी सोनू, ह्या बिचाऱ्या आदरातिथ्य करायचं. जो येईल त्यांना पहिलेच पाण्याची ग्लासेस, चहा पाणी. त्यात माझी मोठी मुलगी खूप सेन्सिटिव्ह आणि खूप प्रॅक्टिकल. ती खूप म्हणजे असं न चुकता सगळं करायची आदरातिथ्य. आणि मी काय, माझं कर्तव्यच होतं, मी आपलं मला करणे भागच होतं. पण माझ्या मुलींनी खूप सेवा दिली, यात माझं काहीच दुमत नाही. असं करता करता आमचा हा संसार गाडा सुरू होता. आणि यांची प्रकल्पग्रस्त मूवमेंट सुरूच होती. त्या प्रकल्पग्रस्त मूवमेंटमध्ये अजून भर पडली की आता हे जे 4-5 वर्षात पेढी प्रकल्प, असे बरेच प्रकल्प आहेत, त्या प्रकल्पग्रस्तांना सरांनी खूप मदत केली. इवन आमच्या घरी त्यांच्या सभा भरत होत्या, आंदोलनं, हे सर्व आमच्या घरूनच झालं. आणि त्या सर्व याच्यामध्ये मी सरांना साथ दिली, कारण मला हे वाटत होतं की हे काही चुकीचं नाही. आज हजारो लोकांना जर पोटापाण्याची व्यवस्था होत असेल, न्याय मिळत असेल, तर यात वाईट काय. तर मग मी हेच समजली की जर सरांच्या कामातच देव आहे तर त्यांना हे गोट्याचे देव, मंदिरातले देव याची गरज नाही.
इतकं बोलून मी माझं मनोगत सांगते. धन्यवाद. खूप खूप आभार ताई. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणासाठी अरविंद काका वानखडे यांना मी विचारपीठावरती आमंत्रित करते. मी अजिबात तुम्हाला बोर नाही करणार, 1 मिनिटात मी संपवणार आहे. आज जे आपल्या इथे 700 किलोमीटरवरून आलेले आमचे मित्र डॉक्टर भारत पाटणकर साहेब, आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आणि महाराष्ट्रामध्ये एक वैज्ञानिक दृष्टी आणि अवैदिक संस्कृतीचा परामर्श घेत महाराष्ट्र जागवणारे आमचे ज्येष्ठ मित्र नागेशजी, माझे मित्र प्राध्यापक साहेबरावजी विधळे, गौरवमूर्ती, आमच्या प्रतिभाताई, बोंडेताई आणि विचार मंच, तसेच आतापर्यंत ज्यांनी अतिशय आदरपूर्वक प्रेमपूर्वक ऐकून घेतलं ते माझे सर्व जन हो. मला या दोघांची भाषणं ऐकून काहीतरी ते फुले गेले म्हणत होते की बा भारतात वगैरे जन्मले. मला आता विश्वासच नाही बसून राहिला. फुले भारतात जन्मले का आपण भारतात जन्मलो? माझ्यासमोर आता कोळं निर्माण झालं. कारण फुले जर भारतात जन्मले असतील आणि त्यांनी अवैदिक संस्कृती मांडली असेल तर मग मी करून आता रामाच्या मागे लागलो? मी काय बैताळाव काय? मला हे प्रश्न मी सोडून इथे जातो. आपण याच्यावर संशोधन करावं आणि थोडाफार वेळ जर मिळाला, लग्न वगैरे लावून, प्रसंगात उपस्थित राहून, हे सगळं करून जर थोडासा वेळ मिळाला तर थोडंसं आपल्या डोक्याला त्रास देजा तर सत्य काय आहे. कारण आजही असत्याचा भडीमार देशभर सुरू आहे आणि आपण माझ्यासारखे पाहून राहिलो आहे. आणि म्हणून मला असं वाटायला लागलं भारत की फुले महाराष्ट्रातली झालं नाही. बुद्ध भारतातला नव्हता. तो असता तर राजू आपण त्याचं काही तर घेतलं असतं. इतकेच काही आपण हरामखोर नाही. आपण इमानदार का आहोत? इमानदार असूनही काहून नाही घेत? कारण ते आपल्या देशातलेच नव्हते किंवा मग आपण त्या देशातले नसत. याचा आपण शोध घ्यावा आणि जर काही संशय असेल तर मग आमच्या मंडळींना पत्रव्यवहार करावा आणि आमचं काही चुकलं तर मी त्या लोकांना घरचे संडास 1 दिवस तरी मी साफ करायला यायला तयार आहे. पण काही तो विचार करा तर काहीच नाही करणार. अरे गुळात चाललं ना पाणी, फक्त गोष्टी करतो. मला काही प्रबोधन करण्याची हौस नाही आणि बोलायची तर अजिबात नाही. मी आपला धरून रस्त्यात लय बोलत असतो. मला शहाण्या माणसात बोलता येत नाही खरं, कारण मी अडाणी माणूस आहे. आणि अडाणचोट माणसाला या देशात बोलण्याचा तसाही अधिकार वैद्यकाने दिला नाही. मग मी काय बोलू? मग मी मुकात असलेला बरा. तेव्हा मित्र हो, अजूनही वेळ गेलेली नाही. आपण या सगळ्या दोन्ही लोकांच्या भाषणाचा मतितार्थ समजून घ्या आणि खरंच जगताय तसं म्हणजे प्रतिभाताही बदलल्या तर माझ्या सगळ्या भगिनी बदलू शकतात. माझ्या सुनाई बदलू शकतील, मला विश्वास आहे. आणि हे बदलणे आवश्यक आहे. हे बदलल्याशिवाय तुमच्या पुढच्या पिढ्या मात्र शाबूत नाही. तुम्हाला वाटते नाही ऍडजस्टमेंट केली पाहिजे, तुमच्या पिढीसाठी त्या सुरक्षित नाही.
हे जरा लक्षात घ्या. आणि म्हणून खरंच काही थोडंसं वाटत असेल तर आपण चिंतन मनन केलं पाहिजे. हा काही विदळे सरांनी खूप काही केलं म्हणून हा सत्कार आम्ही घेतला असं नाही. या निमित्तानं आम्हाला संदेश द्यायचा होता. तर एक विज्ञानाचा प्राध्यापक आपला घरचं घर जाळायला लावतो आणि काम करतो. लोक म्हणते काय पडलाय राजो, घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजता काय, पोटच्या काय उपाशी ठेवता काय. विदळे सर तुमचे लेकरं उपाशी राहिले का? लोक म्हणतात म्हणून म्हटलं. मला म्हणत लोक माही लेकरं उपाशी राहिले नाही. चळवळीला कोणीच उपाशी राहिला नाही. मग पैसे पाहिजे. आंबेडकर जोड काय बँक होती का? आणि फुलेचा काय खजाना होता का? अरे मतदर्शक हो, हे सारे निमित्त आहे. तुम्हाला काम करायचं नाही म्हणून तुम्ही अनेक निमित्त शोधत बसता. मी अडचणीतून गेलो असेल, अडचण काही कायम राहिली नाही, जगणे कायम राहिलं. इतकं बोलून मी आपली सर्वांची रजा घेतो. काही चुकलं असेल तुम्ही माफी मागणार नाही. माझ्याशी कुणी कुणाला चर्चा करायची असेल तर मी चर्चा करण्याकरता तयार आहे. जय भारत. धन्यवाद भैया. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आभार प्रदर्शन. माननीय प्राध्यापक डॉक्टर संतोष यावले यांना मी विनंती करते की विचारपीठावरती येऊन आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. आपला या ठिकाणी जे सत्कार करण्याची इच्छा आहे, फक्त शांततेने या. कारण काय आहे ते मला माहीत आहे की आभार प्रदर्शन म्हटलं की थोडंसं बरं वाटते. कारण बऱ्याचपासून या ठिकाणी आपण आहात. कारण आजच्या सत्कार मूर्तींना थोडं आपल्याला काहीतरी द्यायचंच होणं. केवळ त्यांना करावा ही अपेक्षा निश्चित नाही. सर्वांची जेवणाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी आहे. उपस्थित सर्वांना अशी विनंती आहे की आपण मोठेपणा नाही तर त्यामध्ये वैचारिक नाही आहे. आपण तिथले वैचारिक एखादं तरी पुस्तक घेऊन जावं म्हणजे त्या पुस्तकात जे लावलेल्यांना तिथे समाधान मिळेल. कारण हा वैचारिक कार्यक्रम असल्यामुळे आपण किमान ते पुस्तकं या सर्व मान्यवरांनी जो आजपर्यंत हा गौरवपर्यंत घेऊन जावेत. मला तर असं वाटतं की या ठिकाणी जे बुक स्टॉल आहे त्या बुक स्टॉलवर काही जास्त पुस्तकं नाही आहेत. ते पुस्तकं संपले पाहिजे. हे जर संपले तर निश्चितच आजच्या या गौरव समारंभाचा निश्चित एक आनंद होईल. कारण आपल्यामध्ये पुस्तकं घेऊन जाण्याची पद्धत नाही. कारण आपण जर पाहतो दीक्षाभूमीला एवढा मोठी पुस्तक स्टॉल असतात आणि प्रत्येक माणूस म्हातारे असो, गरीब असो, श्रीमंत असो किमान 1-2 पुस्तकं निश्चित घेऊन जातात. आपली परिस्थिती त्यापेक्षा वेगळी आहे. तेव्हा आपण ते पुस्तक या पुस्तकावरून निश्चित घेऊन जावे. त्या ठिकाणी गौरवग्रंथ जो आहे तो 200 रुपयाला विक्री करता आहे. पण आजच्या या समारंभानिमित्त फक्त 100 रुपयाला आपण ठेवलेला आहे. तो गौरवग्रंथ सुद्धा आपण न्यावा. तसेच त्या ठिकाणी बहुजन संघर्ष हे पाक्षिक मूल्य निश्चितच आपण आपल्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो आणि म्हणूनच आपण त्याचे विषय परिवर्तनाचाच आहे. त्यामुळे त्याचा सुद्धा आपण लाभ घ्यावा. मी सन्माननीय त्यांचं प्रत्येकानं आपण दादाप्रती असलेली आपली स्नेह निश्चित आपल्याला व्यक्त करता येईल. संघर्षधारा हा गौरव ग्रंथ यामध्ये जवळपास 35